आपला फ्लेक्झिबल बजेटचा सेकंड क्वेश्चन आहे. इथे तुम्हाला दिसते पहिला ए लिमिटेड होता, सेकंड बी लिमिटेड आहे. आता ABCD अशी त्याची नाव आहेत, त्यामुळे कितवा क्वेश्चन आहे ते तुम्हाला इथल्या नावावरूनच ओळखता येईल. तर सेकंड क्वेश्चन हा पहिल्यासारखाच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन आहे त्यामुळे प्रश्नामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं असतं की यांची कपॅसिटी इन्स्टॉल्ड किती आहे. तर इथे दिसते 20,000 युनिट्स ही त्यांची फुल कपॅसिटी आहे आणि करंटली 40% त्यातली युटिलाइज होती. तर 40% ऑफ 20,000 एवढी करंट युटिलायझेशन आहे आणि बजेट आपल्याला 50, 80 आणि 90% ह्या कपॅसिटीसाठी करायचं आहे. तर आपण पहिलं फुल कपॅसिटी किती आहे ते इथे घेऊ. फुल कपॅसिटी त्यांची दिलेली आहे 20,000 युनिट्स, 20,000 युनिट्स अशी फुल कपॅसिटी आहे आणि त्याचे एक्झिस्टिंग 40% आपल्याला काढायचे. आता थोडंसं पहिल्या व्हिडिओमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम झाला, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. नेमका लेआउटमध्ये जे मी वर्किंग म्हणून लिहिलंय तिथेच व्हिडिओ आल्यामुळे काही पार्ट तुम्हाला त्यातला व्हिजिबल दिसत नसेल. तर ते फक्त ऑडिओ ऐकून तेवढं समजून घ्या. एक्स्ट्रीमली सॉरी अगेन. तर आता 20,000 एवढी फुल कपॅसिटी आहे आणि त्यातले 40% युटिलाइज होत आहेत. म्हणजे त्यांची एक्झिस्टिंग कपॅसिटी येईल, एक्झिस्टिंग आउटपुट येईल 8,000 युनिट्स. म्हणजे इथे आपण घेतलं की सध्या ही कपॅसिटी 40% युटिलाइज होते, की इथे तुम्हाला आन्सर आलेलं दिसेल 8,000 युनिट्स. आता हे जे 8,000 युनिट्स इथे दिसतंय हे फॉर्म्युला असल्यामुळे डायरेक्ट आलंय, तुम्हाला फक्त हे कॅल्क्युलेटर मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं. सेकंड हा एक्झिस्टिंगचा झाला. आता पुढे आपल्याला जो बजेट काढायचा आहे तो बजेट आहे 50, 80 आणि 90% कपॅसिटी, 50, 80 आणि 90%. तर ह्याचं आपण लगेच इथे वर्किंग घेऊ. 20,000 ही त्यांची फुल कपॅसिटी आहे. 20,000चे 50% म्हणजेच 10,000 हे 50% कपॅसिटीसाठी येतील आणि तसेच 80 आणि 90% वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट करा किती किती येतात ते. वर्किंग नोट्स काढून झाल्या की त्यानंतर इथे पोस्टिंग घ्या. पहिला एक्झिस्टिंग बजेट 40%चा आहे, नेक्स्ट आहे तो 50%चा, म्हणजे इथे 10,000 येईल. त्याच्या पुढचा जो बजेट आहे तो 80%चा आहे. 80% घेतलं की 16,000 येतात आणि त्याच्या पुढचा जो बजेट आहे तो आहे 90%चा. 90%ला कपॅसिटीला आउटपुट येईल 18,000. आता ह्या पुढच्या सगळ्या कपॅसिटीचा आपल्याला बजेट घ्यायचा आहे. आता याच्यातला एक्झिस्टिंग जो बजेट आहे तो आधी आपण काढूया. हे आता आपल्या उपयोगाचे लगेच नाहीयेत कॉलम, आपण एक्झिस्टिंग आधी कम्प्लीट करूया. एक्झिस्टिंग साठी इन्फॉर्मेशन पुटअप करायची आहे. सगळ्यात पहिली सीपीयू. सीपीयू 150 आपल्याला दिलेली आहे सेल्स साठी. म्हणजे एका युनिटला आपण 150 एवढ्या किमतीला सेलिंग प्राइस म्हणून दिली, तेवढ्याला विकतो. तर सीपीयू 150 म्हटली की अमाऊंट काढण्यासाठी 150 इंटू 8,000. मी आधीच्या क्वेश्चन्स मध्ये जसं सांगितलंय की आपल्याला अमाऊंट काढायचं असेल तर सीपीयू याला इंटू आउटपुट घ्यायचं. सीपीयू ला इंटू आउटपुट करायचं म्हणजे अमाऊंट मिळेल आपल्याला. तर 150 इंटू 8,000 आपल्याला 12 लाख इथे अमाऊंट मिळालं. आता 12 लाख आल्यानंतर पुढच्या सगळ्यात ज्या व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला दिल्यात त्या त्या व्हेरिएबल कॉस्ट पोस्टिंगसाठी वापरायच्या. पहिलं सगळ्यात पहिलं दिलेलं आहे मटेरियल. हे आपण लिहिलंय ते जरा कॅन्सल करू म्हणजे डिस्ट्रॅक्शन होणार नाही तुमचं. थोडस डिजिटल इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे फ्रेंडली होण्यासाठी वेळ जातो, थोडंसं समजून घ्या. नेहमीच्या बोर्डपेक्षा थोडं वेगळं आहे. त्यामुळे मला सुद्धा थोडंसं ऍडजस्ट व्हायला वेळ जाईल. मटेरियल 40, मटेरियलला सीपीयू कॉलम मध्ये आपल्याला 40 घ्यायचे. फॉर्म्युला केल्यामुळे इथे डायरेक्टली आन्सर तुम्हाला मिळेल. तर 40 इंटू 8,000 युनिट्स याचे इथे आपल्याला आन्सर मिळेल 3,20,000, 3,20,000. सो 40 इंटू 8,000 आकडा येतो 3,20,000. पुढचा आहे लेबर 20 इंटू 8,000, म्हणजे इथे आपल्याला सीपीयू कॉलम मध्ये 20 घ्यायचं, त्याला इंटू 8,000 केलेत की आन्सर येत आहे 1,60,000. आता इथे व्हेरिएबल काय काय दिलं तर फॅक्टरी ओव्हरहेड्स व्हेरिएबल आहेत. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्सला आपल्याला इथे 10 घ्यायचे, त्याला इंटू 8,000 केले. फॅक्टरी ओव्हरहेड्स 10 इथे घेतले, त्याला इंटू 8,000 केले की आपल्याला 80,000 इथे आन्सर मिळालं.
पुढचं आहे सेलिंग ओव्हरहेड. सेलिंग ओव्हरहेड्स व्हेरिएबल आहे 30, इथे घ्यायचे 30, त्याला इंटू 8000, म्हणजे आन्सर आपल्याला 2,40,000 एवढं मिळालं. ह्या सगळ्या व्हॅल्यूज लिहून झाल्यावर सेल्स मधून या सगळ्याची टोटल मायनस करायची. टोटल व्हेरिएबल कॉस्ट आपली आली, म्हणजे मटेरियल पासून सेलिंग ओव्हरहेड्स पर्यंत 8 लाख किंवा सीपीयू कॉलम मध्ये 100. ते मायनस केल्यानंतर कॉन्ट्रीब्युशन मिळालं 4 लाख, सीपीयू कॉलम प्रमाणे 50. इथपर्यंत आपलं हाफ सॉल्व्ह झालं. पुढे आपल्याला यातून फिक्स्ड कॉस्ट मायनस करायची प्रॉफिट काढण्यासाठी. मग फिक्स कॉस्ट मध्ये आता एकच आयटम दिलाय, ऑफिस ओव्हरहेड्स, आणि तो एका युनिटसाठी सध्याचा खर्च आहे 15. त्यामुळे ऑफिस ओव्हरहेड्सला 15 घेतल्यावर आता डायरेक्ट उत्तर येणार नाही, कारण आपल्याला हे मॅन्युअली काढावं लागेल. युनिटला 15 असेल तर 8000 युनिटसाठी एकूण येणारे ओव्हरहेड्स किती. मग कॅल्क्युलेशन घेताना जेव्हा आपल्याला 15 असे पर युनिट दिलेले आहेत, तेव्हा 15 इंटू 8000 युनिट्स इक्वल टू 1,20,000 एवढा इथे आकडा येतोय. हे टोटल फिक्स कॉस्ट आली 1,20,000, आणि कॉन्ट्रीब्युशन मधून फिक्स कॉस्ट मायनस केल्यानंतर आपला आकडा येतोय 2,80,000. याप्रमाणे आपल्या इथे व्हॅल्यूज आल्यात. सो एक्झिस्टिंग कपॅसिटीला आपल्याला प्रॉफिट आहे युनिटला 35 रुपीज आणि टोटल 2,80,000. आता याच प्रमाणे आपल्याला फ्लेक्झिबल बजेट पुढच्या 3 कपॅसिटीचा काढायचा आहे, 50%, 80% आणि 90%. त्याचे कॉलम्स आपण इथे आता 1 बाय 1 घेऊ. तर पहिला घ्यायचा आहे बजेट आपल्याला 50% कपॅसिटीचा. 50% कपॅसिटीला व्हेरिएबल कॉस्ट सगळ्याच्या सगळ्या सेम राहतील. सगळ्यात पहिला आपण इथे आउटपुट काढून घेतो. ज्यांनी हा वर्किंग नोट सहित लिहिला नसेल त्यांनी वर्किंग नोट करा आणि त्यानंतरच इथे आउटपुट लिहा 10,000 युनिट्स. सेल्सची सीपीयू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 150, त्याप्रमाणे इथे सीपीयू 150 येईल. 15 लाख आले. पुढच्या सगळ्या सीपीयू आता मी 1 बाय 1 घेत नाही, डायरेक्टली कॉपी करतो. आपल्याला सगळ्या सीपीयू सेम घेऊन अमाऊंट 10,000 युनिट साठी मिळालंय. 4 लाख, 2 लाख, 1 लाख आणि 3 लाख. आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सीपीयू ला इंटू आउटपुट करायचं, म्हणजे ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. सेल्स मधून सगळ्या व्हेरिएबल कॉस्ट मायनस केल्या की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणून 5 लाख मिळाले, आणि 5 लाखातून फिक्स कॉस्ट आपल्याला मायनस करायचे. फिक्स कॉस्टचा नियम, कोणत्याही आउटपुटच्या लेवलला फिक्स कॉस्टचा अमाऊंट सेम राहील. म्हणजेच इथे आता मी रिपीट दाखवतोय, मगाशी एकदा सांगितलंय, फक्त डोक्यात नीट राहावं याच्यासाठी परत एकदा एक्सप्लेन करतो. पहिल्या लेवलला अमाऊंट 1,20,000 होतं, आउटपुट होता 8,000. हा आउटपुट 10,000 होऊ दे, 16,000 होऊ दे, 18,000 होऊ दे किंवा 20,000 होऊ दे, फुल कॅपॅसिटी 20,000 आहे. कोणत्याही आउटपुटच्या लेवलला फिक्स कॉस्ट 1,20,000 हाच आकडा कन्फर्म राहणार. त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त आउटपुट आपण घेऊ तेवढा आपल्याला सीपीयू कमी कमी झालेली दिसेल, म्हणजेच तेवढ्याच खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त युनिट तयार करतोय. त्यामुळे फिक्स ओव्हरहेड्सचं अमाऊंट कॉन्स्टंट राहतं. मगाच्या व्हिडिओ शेवटच्या पार्टमध्ये जे सांगितलंय तसं आपण अमाऊंट इथे कॉन्स्टंट ठेवलं. 5 लाखातून 1,20,000 मायनस केले, म्हणजे आपल्याला 3,80,000 असा प्रॉफिट आलेला दिसला. जर आपण 10,000 युनिट्स मॅन्युफॅक्चर केली तर आपला प्रॉफिट येतोय 3,80,000. ही एक कपॅसिटी आपली कॅल्क्युलेट झाली. नेक्स्ट कपॅसिटीला, म्हणजे आता 80% कपॅसिटी 20,000 पैकी, म्हणजे आपला आउटपुट येतोय 16,000 युनिट्स. 16,000 युनिट साठी सेलिंग प्राइस आता कॉन्स्टंट राहते, सेलिंग प्राइस 150च आहे. नंतर व्हेरिएबल कॉस्ट सगळ्या सेम राहतील, 40, 20, 10 आणि 30 सगळ्या व्हेरिएबल कॉस्ट सेम राहतील. टोटल व्हेरिएबल कॉस्ट आली 16 लाख. ती मायनस केल्यावर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळालं 8 लाख, आणि ह्यातून फिक्स कॉस्ट बदलणार नाही, फिक्स कॉस्ट एवढीच राहणार आहे. ही मायनस केली की या लेवलला आपला प्रॉफिट दिसतोय 6,80,000, म्हणजे थोडासा प्रॉफिट वाढलेला दिसतोय आउटपुट वाढल्यामुळे. तो फ्लेक्झिबल बजेट हा आत्ताच्या कपॅसिटीचा झाला
16,000 साठी. आता हे कॅल्क्युलेशन जे ह्याच्यात मेथडमध्ये कुठलाही चेंज नाहीये, फक्त तुम्हाला वन बाय वन अमाऊंट काढण्यासाठी जो काय वेळ लागेल तेवढाच फक्त बदल. बाकी कोणत्याही कॅल्क्युलेशन मध्ये कोणताही बदल नाहीये. कॅल्क्युलेशनची मेथड सगळी सेम ठेवायची. आणि लास्ट बजेट, आता लास्ट लेवल ऑफ ऑपरेशन आपल्याला घ्यायचे 90%. म्हणजे ह्याचा आउटपुट क्वांटिटी मध्ये येतोय 18,000 युनिट्स. 18,000 युनिट घेताना सेलिंग प्राइस सेम ठेवायची 150. 150 इंटू 18,000 म्हणजे 27,000 आले. व्हेरिएबल कॉस्ट सगळ्या कॉन्स्टंट राहतील. त्याप्रमाणे इथे मल्टिप्लाय करून क्रॉस चेक करा. 40 इंटू 18,000, नंतर 20, 10, 30 सगळ्याला इंटू 18,000 करून या सगळ्याला इंटू 18,000 करा. या व्हॅल्यू येतात ना, वन बाय वन मॅन्युअली चेक करा. कॉन्ट्रीब्युशन आपलं येईल 9 लाख. आणि 9 लाख मधून फिक्स कॉस्ट 1,20,000 मायनस केली की आपला प्रॉफिट येईल 7,80,000. तर याप्रमाणे आपण 3 वेगवेगळ्या कपॅसिटीचे बजेट तयार केले. आता सगळ्या बजेटला फायनल जे आन्सर आपलं आलंय ते कम्पेअर करून बघूया. सगळ्या 40%, 50%, 80 आणि 90% या सगळ्या लेवलमध्ये फायनल जो आपला प्रॉफिट आलाय त्या प्रॉफिटमध्ये कुठे सगळ्यात जास्ती प्रॉफिट दिसतोय तो बघूया. इथे आहे 2,80,000, नंतर 380, इथे 680 खूपच वाढतोय, आणि सगळ्यात शेवटचं आहे 7,80,000. म्हणजे आता या क्वेश्चन प्रमाणे असं दिसतंय की जर त्यांनी 90% कॅपॅसिटी युटिलाइज केली तर त्यांना सगळ्यात जास्ती प्रॉफिट मिळतोय. म्हणजे सध्या तरी ही लेवल त्यांना फायद्याची आहे असं दिसतंय. आता हे प्रश्न बेसिक आहेत म्हणून ह्याच्यात आपण आणखी काही ऍडजस्टमेंट घेत नाहीये. ऍडजस्टमेंट काही घेतल्यानंतर कदाचित ह्यातली वेगळी कोणती तरी लेवल फायद्याची वाटू शकते. तर आपला आन्सर आहे की फ्लेक्झिबल बजेट काढायचा आणि ह्यातली कोणती लेवल प्रॉफिटेबल आहे तेवढं त्याच्यामध्ये मेन्शन करायचं. तर हा क्वेश्चन नंबर 2 होता. नेहमीप्रमाणे ह्याची PDF मी अटॅच करून ठेवतो. क्वेश्चन लिहा, तुमचा तुम्ही सोडवायची प्रॅक्टिस करा, आणि सोडवून झाल्यानंतर आन्सर म्हणून हे कन्फर्म करा. जर सोडवताना मध्येच काही स्टेप पडली तर व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून बघितलात तरी पण चालेल. ओके, सो थँक्यू.